हाय, मी रुपाली मस्कर ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण कटोरी ब्लाऊजचं बॅक नेक आणि फ्रंट म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड कट करत आहोत. सो हा 34 साईजचा ब्लाऊज आहे. 34 इंच म्हणजे 34 इंचाचा पेपर पॅटर्न बनवत आहे. प्रॉपर प्रोफेशनल पद्धतीने आपण पेपर पॅटर्न बनवत आहे. मी शोल्डरची लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. सो पूर्ण उंची प्लस 1 इंच अशी उंची घ्यायची आणि त्यामध्ये 5 इंच शोल्डर घेतला आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आणि मुंडा म्हणजेच आर्म होलची उंची ही 5.5 इंच आहे. 34 साईजच्या मापासाठी 5.5 इंचाची उंची परफेक्ट आहे. तुमच्या साईजनुसार कमी जास्त थोडं करू शकता. सो असं मुंड्याची खोली ड्रॉ करून घेतली आहे आणि आपण चेस्ट लाईन ड्रॉ केलेली आहे. चेस्ट साईज पहिले सांगितल्याप्रमाणे 34 इंच म्हणजे 34चा चौथा भाग हा 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते, तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. सो कंबर आहे 28 इंच. 28 इंचचा चौथा भाग 7 प्लस 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. सो असं जे नॉर्मल बॅक साईडचं ड्राफ्टिंग आहे ते करून घेतलेलं आहे. सो हे सर्व जी मापे आहेत ती स्टँडर्ड मेजरमेंटनुसारच घेतलेली आहेत. सो आता मेन गोष्ट बॅक साईडचा मुंडा म्हणजेच मागील मुंडा किंवा आर्म होलचा गोलाकार भाग असतो ना, तो 1.25 इंचावर द्यायचा. 1.25 म्हणजे 1.25 इंच. 1.25 इंच पुन्हा एकदा सांगितलं आहे. अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता त्या पद्धतीने एकदम परफेक्ट माप घ्यायचं आहे. सो शोल्डरपासून चेस्ट लाईनपर्यंत मध्यात दुमडून घ्यायचं आणि फिटिंग लाईनपासून मुंड्याच्या लाईनपर्यंत इथेसुद्धा मध्यात दुमडून 2 पॉईंट तयार करून घ्यायचे. बघा मी हायलाईट करत आहे, डार्क करत आहे. सो हे पॉईंट आहेत जे तुम्हाला मुंड्याचा गोलाकार शेप द्यायला खूप इम्पॉर्टंट आहेत. सो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आर्महोल कर्व नसेल तर हातानेसुद्धा तुम्ही राऊंड देऊ शकता. आणि फिटिंग लाईनकडून 1/2 इंच खाली जायचं म्हणजे 2 लाईन खाली जायचं. आपल्या टेपच्या ज्या 2 लाईन असतात ना त्याच्या तेवढं अंतर खाली जाऊन असा निमुळता शेप द्यायचा क्रॉसमध्ये. ती आपली शरीराची संरचना असते त्याचप्रमाणे असं खाली म्हणजे आपल्याला फुगा येणार नाही किंवा ब्लाऊज आहे ना काखेत टाईट होणार नाही. सो गळा रुंदी 34 साठी 2 इंच आहे. 2 इंच ड्रॉ करून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला गळा आहे 11 इंच. मागील गळा डीपनेक ब्लाऊज आहे. सो मागील गळा 11 इंच आहे, त्याप्रमाणे मार्किंग करून घेतलं. वरच्या साईडला 2 इंच घेतलं तर खालच्या साईडला 2.5 इंच असा बॉक्स बनवून घ्यायचा. म्हणजे नेक असा ब्रॉड होतो. मोस्टली ब्रॉड नेकच सगळ्यांना आवडतो. जसं कस्टमरची डिमांड असेल तुम्ही 2.5 घेऊ शकता. 3.5 पर्यंत इनफ आहे, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही तुम्ही, नाही तर शोल्डर नक्कीच उतरणार. मध्यातून टक्स काढून घ्यायचा. फिटिंग लाईनपर्यंत हाफ करायचं. टक्स हा मागील गळ्यापासून 1.25 इंच किंवा 1 इंच खाली घ्यायचा. टक्सचं असं मेजरमेंट नसतं किती इंचाचा घ्यायचा. तो गळ्यापेक्षा 1 इंच खालीच असला पाहिजे. अर्धा इंच मार्क करून घ्यायचं आणि टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आणि टक्स ड्रॉ करून घ्यायचा. फिटिंगच्या साईडला कंपल्सरी अर्धा इंच क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. म्हणजे तुमचा ब्लाऊज बॅक साईडचा ब्लाऊज मागे उचलत नाही आणि जरी कमरेत ढिला असला तरीसुद्धा उचलत नाही. आणि गळ्याच्या साईडला 1/2 इंच क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, जेणेकरून तुमचा शोल्डर उतरणार नाही. हे जे रेड पेनने मार्क करत आहे हे पार्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ह्याच्यामुळेच तुमचा ब्लाऊज अगदी प्रोफेशनल पद्धतीने कट होतो. आणि हे सर्व कटिंग पेपरवर करायचं नाही, हे आपण फॅब्रिकवर करणार आहोत म्हणजे अस्तरवर. फ्रंट साईडचं कटिंग करण्यासाठी पूर्ण उंची प्लस 2 इंच आपण कटोरीचं फायनल कटिंग बघत आहोत. हे कटिंग एकदम प्रॉपर पेपर पॅटर्न थ्रू केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात आता दुसरीकडे आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायची गरज नाही. म्हणून पूर्ण उंची प्लस 2 इंच घ्यायचं. शोल्डर जे आहे ते ड्रॉ करायचं. बॅक साईडला जे घेतले ते 5 इंच. मुंडा खोली 5.5 इंच. जसं आपण बॅक साईडला यूज केलं तसंच फ्रंट साईडला सुद्धा यूज करून घ्यायचं आहे. सो आपण बॅक साईडला पूर्ण उंची प्लस 1 इंच आणि कटोरीचे फ्रंट साईडसाठी पूर्ण उंची प्लस 2 इंच असं मार्किंग करून घेतलं आहे. हे स्टँडर्ड मार्किंग आहे. आणि आता आतील मुंडा 1.25 इंच म्हणजेच 0.75 इंच एवढंच घ्यायचं. 1.25 इंच आणि असं हाताने
कर्व देऊन घ्यायचा. तुमच्याकडे आर्म होल कर्व नसेल तर तुम्ही हाताने पण शेप देऊन घ्यायचा आहे. शिलाई मार्जिन देऊन घेतलं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कॉपी करायचं आहे. काही गोष्टी समजत नसेल तर व्हिडिओ जरा सेटिंगमध्ये जाऊन स्लो करायचा आणि व्यवस्थित बघून घ्यायचं आणि ड्रॉ करायचं. कंबरेचं माप 1 इंच टक्स आणि प्लस शिलाई मार्जिन एवढं जे स्टँडर्ड ड्राफ्टिंग आहे ते आपण करून घेतलेलं आहे. सो अशा पद्धतीनं आपण बेसिक ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे. सो आता आपण गळ्याची मापं टाकणार आहोत. पुढील गळा हा 2 इंचच घ्यायचा, मागील घेतला तेवढाच. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चेक करा तुम्ही. गळा जेवढी गळा उंची आहे त्यात अर्धा इंच ॲड करायचं आहे. इथे 6 आहे गळा उंची, सो त्यात मी अर्धा इंच ॲड करून 6.5वर मार्क करून घेतलं. खालच्या साईडला 2.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे गळा थोडासा ब्रॉड होतो, तो असा छातीमध्ये ताणला जात नाही. आता आपण योकपट्टीचं मार्किंग करत आहोत. योकपट्टी ही 4.25 इंचावर मार्क करायची आणि सेकंड मार्क 3 इंचावर घ्यायचं. फिटिंगला साईडला पण 3 इंचावरच मार्क करायचं आणि अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि असं आपल्याला कटोरीचा शेप, म्हणजेच योकपट्टीला जो शेप असतो ना तो देऊन घ्यायचा. कटोरीसाठीच असतो तो. सो 1.25 इंचावर देऊन घ्यायचा, 1 इंच द्यायचा नाही. आणि आता कटोरी ही 5 इंचाची किंवा 5.25 इंचाची 34साठी परफेक्ट आहे. सो इथं मी 5.25 इंचाची कटोरी ड्रॉ करून घेतली. आपली चेस्ट लाईनपासून योकपट्टीपर्यंत मध्यात दुमडून घ्यायचं आणि एक पॉईंट काढून घ्यायचा आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे कटोरीचा शेप येण्यासाठी खूप हेल्पफुल ठरतं. असं डार्क करून घेतल्यानंतर गळ्याच्या साईडून 4.5 इंचावर मार्क करायचं. त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी 5 इंचावर मार्क करून घेतलेला आहे. किंवा गळ्याच्या खालच्या साईडून 1 इंचावर मार्क करायचं. असं आतील जो मुंडा आहे ना तिथून 2.5 इंच किंवा 2.25 इंचावर मार्क करून घ्यायचं. हेवी साईज असेल तर 2.25, नॉर्मल साईज असेल तर छोटी साईज म्हणजेच 2.5 इंच. सो मी 2.5 इंचावर मार्क करून पॉईंट टू पॉईंट जॉईन करून कटोरीला शेप दिलेला आहे. सो अशा पद्धतीनं आपण बेसिक ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे. खूप सिम्पल इझी मेथड दाखवलेली आहे, पण तरी प्रोफेशनलच आहे. इझी म्हटलं की मोस्टली सगळ्यांना असं वाटतं की प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. सो प्रोफेशनलच आहे. कटोरी योक, हा जो योक आहे तो, आणि ही आपली बेस योकपट्टी. अशा पद्धतीने याची नावं लिहून घेतलेली आहेत. तर त्या पद्धतीने तुम्ही कट करा. आता हा जो बॅक पार्ट आहे ना त्यामध्ये आपण काही चेंजेस केल्यात, त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या आपल्याला फ्रंट पार्टमध्ये सुद्धा करायच्या आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा जो अर्धा इंच आपण क्रॉस मार्किंग करून घेतलं आहे ना ते आपल्याला योकमध्ये करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले फिटिंग साईड सेम येतील. अजिबात विसरायचं नाही. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, हे हायलाईट्स आहेत, जेणेकरून आपल्या ह्या खूप प्रोफेशनल टिप्स आहेत, ज्या आपण फॉलो केल्या तर तुमचा ब्लाऊज अजिबात चुकणार नाही. पण हे फॅब्रिकवर कट करायचं नाही आपल्याला, फॅब्रिकवर कट करायचं आहे, पेपर पॅटर्नवर कट करायचं नाही. नेक्स्ट टाईम जेव्हा तुमच्याकडं सेम कस्टमरचा ब्लाऊज येईल ना तेव्हा ते तुम्ही यूज करू शकता. तुम्ही त्या पेपर पॅटर्नवर कस्टमरचं नाव लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ह्याचा रिटर्न यूज करता येईल. सो अशा पद्धतीनं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि गळ्याच्या साईडला, कटोरीच्या साईडला आपल्याला एक्स्ट्रा शोल्डर स्लोप द्यायची गरज नाही. आणि जसं व्हिडिओत दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी पाहू शकता रेड मार्किंगचं कट केलेलं नाही. हे फॅब्रिकवरच करायचं. पुन्हा सांगते, विसरू नका. आणि फॅब्रिकवर कंपल्सरी कट करायचं आहे. सो अशा पद्धतीने आपण कटोरीचं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे, म्हणजेच पेपर पॅटर्न बनवून घेतलेला आहे. ॲज इट इज व्हिडिओत पाहूनच तुम्ही कट करा की कोणते पार्ट कसे कट करायचे आहेत. सो हे प्रोफेशनल पद्धतीनं तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवलं आहे. सो आता आपण कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे. कटोरी नेहमी तिरप्या कापडातच कट करायची. मी बघा क्रॉस लाईन ड्रॉ करून घेतली आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की कटोरी कशी ठेवायची. ॲज इट इज कटोरी, ही जी छोटी कटोरी असते ना हिला आपण छान उमटवून घ्यायची. त्या साईडला कुठेही वाकडं तिकडं मार्किंग करायचं नाही, नाही तर कटोरीचा शेप चेंज होतो. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता मी कशी ड्रॉ करून घेत आहे. सो कटोरी ॲज इट इज ड्रॉ करून झाली आहे. आता आपल्याला ह्याचा काही यूज नाही आहे. जी काय आहे ती आपल्याला मोठीच कटोरी यूज करायची आहे. सो
खालच्या साईडला 1.25 इंच, दोन्ही साईडला सुद्धा 1.25 इंच असं मार्जिन एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे आणि त्याला लाईन ड्रॉ करायची आहे. जे कॉर्नर्स आहेत ते अटॅच करायचे आहेत त्याला लाईन थ्रू. गळ्याच्या साईडला 1.25 इंच लाईन ड्रॉ करून घ्यायची. शिलाई मार्जिनमध्ये 1.25 इंच जातं आपलं. आणि हा जो शेप आहे कटोरीचा, व्हिडिओत तुम्ही पाहू शकता माझा 8 इंचाचा आला आहे. सो त्याला 4 भागात डिवाईड करून घ्यायचं ह्या कटोरीला, जेणेकरून आपल्याला प्रॉपर शेप देता येतो. वरच्या साईडला 1.25 इंच, दुसऱ्या साईडला अर्धा, तिसऱ्या साईडला 1.25 इंच आणि हे 1.25 इंच आणि चौथ्या साईडला 1 इंच आणि ऑलरेडी खालच्या साईडला 1.25 इंच असे प्रॉपर 1.5 इंचाने वाढवून आपल्याला मार्जिन वाढवलेलं आहे, जेणेकरून कटोरीचा खूप छान शेप येतो. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्व प्रोसिजर करून घ्या. तुम्हाला मी लिहून दाखवत आहे कसे मार्जिन यूज केलं आहे. पहिलं 0.25 इंच, दुसरं हाफ इंच म्हणजेच 0.5 इंच आणि थर्ड 0.75 इंच, फोर्थ 1 इंच आणि लास्ट आहे ते 1.25 इंच. प्रॉपर 2.5ने एक्स्ट्रा ॲड होत आहे. सो जी आपण छोटी कटोरी ड्रॉ करून घेतली आहे ना, ती मध्यात दुमडायची आणि टक्ससाठी मार्किंग करून घ्यायचं, म्हणजेच लाईन ड्रॉ करून घ्यायची. जशी कटोरी ठेवली आहे तशीच प्रॉपर स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. 1.5 इंच लाईन वाढवून घ्यायची. कटोरीसाठी कंपल्सरी 1.5 इंच, सर्व साईजसाठी 1.5 इंचच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त ड्रॉ नाही करायची. आपण AB पॉईंटला जॉईन करून घ्यायची. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही जॉईन करून घ्या आणि 1.5 इंचाचे टक्स द्यायचे, जे आपण कटोरी शिवताना घेत होते. आणि कटोरीच्या टक्सची पूर्ण उंची 2.5 इंच किंवा 2.25 इंच ॲज पर तुमच्या साईजनुसार घ्यायची आहे. सो हे आहे आपलं कटोरीचं ड्राफ्टिंग, कटोरी वाढवून घेतलेली. सो अशा पद्धतीने आपली कटोरी कट करून झालेली आहे आणि तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी मार्किंग प्रॉपर मार्जिन वगैरे लिहून दिलेले आहेत मापे. सो अशा पद्धतीने आपलं बॅकचं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. त्याच्यावर मी कटोरीचं पण ड्राफ्टिंग ठेवत आहे की कसे तंतोतंत भाग जुळत आहेत, म्हणजे आपला बॅक आर्महोल, फ्रंट आर्महोल. कटोरी पण मार्किंग व्यवस्थित करून घेतलं आहे. कटोरीला मी पिन लावून पफसुद्धा काढून घेतलेला आहे. तुम्ही पफ पाहू शकता किती छान आहे. ही कटोरी परफेक्ट पुरते, कुठेही कमी किंवा जास्त होत नाही. तो आता आपण स्लीव म्हणजेच बाही कटिंग करून घेत आहे. बाही कटिंग करण्यासाठी आपल्याला पाटील मागचा मुंडा मोजून घ्यायचा आहे. बघा 8.5 इंच बरोबर आलेला आहे. आणि चेस्ट लाईन म्हणजेच आपली छातीचा चौथा भागसुद्धा 8.5 इंच आलेला आहे. जर तुम्ही कन्फ्यूज होत असाल बाहीरुंदी किती घ्यायची, तर कंपल्सरी जेवढी तुमची छाती असेल तेवढीच ठेवायची, म्हणजे छातीचा चौथा भाग. सो बाहीची पूर्ण उंची प्लस 1 इंच, कारण अस्तरची बाही आहे आणि बाहीरुंदी 8.5 इंच घेतलेली आहे. अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता बरोबर 8.5 इंचावर मी ड्रॉ करून घेतलेला आहे. खूप इझी मेथड आहे बाही ड्रॉ करण्याची आणि ही बाही अजिबात चुकत नाही. तुम्ही सेम अशा पद्धतीने शॉर्ट लॉंग बाही ड्रॉ करू शकता. बाहीमध्ये कॅप हाईट खूप इम्पॉर्टंट आहे. मी 2.25 इंच कॅप हाईट घेतलेली आहे. कॅप हाईट म्हणजेच बाहीची जी खोली असते ना ती. सो त्याच्यावरच आपल्या चुन्या येणे नाही येणे ते डिपेंड असतं. ते जर रॉंग आपण घेतली तर आपल्याला नक्कीच बाहीमध्ये चुन्या येतात किंवा बाही पुढच्या साईडून उचलली जाते. सो कॅप हाईट मी किती घेतली आहे 2.25 इंच. साधारणतः 3 इंच घ्यावी कॅप हाईट. सो मी का 1.5 इंच कमी घेतले ते व्हिडिओत तुम्हाला पुढे नक्कीच कळेल. सो बाहेरील लाईनपासून 1.5 इंच आत न्यायचं आणि शिलाई मार्जिन ड्रॉ करून घ्यायचं आणि अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची. 1.5 इंच आत घेऊन ती लाईन 1.5 इंचाची आहे आणि त्यापासून पुढे क्रॉस लाईन ड्रॉ करून ती मध्यात दुमडून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सेम प्रोसिजर फॉलो करा. मी लवकरच डिटेल व्हिडिओ बनवीन स्लीववर. आणि हे जे साधारण मार्जिन आहे ना ते 0.75 इंच म्हणजे 1.25 इंचाचं आहे. आणि 1 इंच ड्रॉ करून इथे पण 1 इंचाचं मार्किंग करायचं, इथे पण 1 इंचाचं, मध्यात दुमडून 1 इंचाचं साईडला मार्जिन घ्यायचं. हे पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. इथे सुद्धा 1.5 इंच खाली जायचं बाहीचा शेप देण्यासाठी. सो हे जे पॉईंट दिलेले आहेत ना ते ट्रेस करून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्रोसिजर फॉलो करा. यूट्यूबवर सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओची स्पीड कमी करा आणि तुम्ही पहा की कसे मी पॉईंट ट्रेस केलेले आहेत किंवा त्या पॉईंटच्या थ्रू लाईन करून घेतले आहेत.
हा शेप खूप इम्पॉर्टंट असतो. हा शेप परफेक्ट आला की तुमचं बाही कटिंग परफेक्ट झालं असं समजून जायचं. इथे सुद्धा थोडंसं एक लाईन बाहेर जायचं आणि आतला मुंडा ड्रॉ करून घ्यायचा किंवा आतला बाहीचा शेप ड्रॉ करून घ्यायचा अशा पद्धतीने. आणि मी 0.25 इंच खाली आलेली आहे कॅप हाईटच्या लाईनपासून, जेणेकरून आपली पूर्ण कॅप हाईट ही 3 इंच होते. 2.25 घेतली आहे, त्यामध्ये 0.25 इंच खाली आले बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि ती आपली कंप्लीट करून घेतली. अशा प्रकारे आपलं बाही ड्राफ्टिंग झालेलं आहे. सो बाही ड्राफ्टिंग पूर्ण बाही उंची प्लस 1 इंच शिलाई मार्जिन असं घेतलेलं आहे. सो ते बाही आपण कट करून घ्यायची. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करा. ॲज इट इज जो शेप आपण ड्रॉ केलेला आहे ते स्ट्रेस करून घ्या. मध्ये नॉच देऊन घ्या. शिलाई मार्जिनच्या साईडला कट करून नेहमी बाहीला मध्ये नॉच देऊन द्यायचा. कटोरी वगैरेचा बाही जोडताना मधूनच जॉईंट करायची. त्यामुळे आपल्याला तिथे मध्ये छोटासा नॉच द्यायचा, म्हणजे आपल्याला समजते की हा मधला साईड आहे. सो अशा प्रकारे आपलं बाहीचं ड्राफ्टिंग, बॅक ड्राफ्टिंग, कटोरीचं ड्राफ्टिंग म्हणजेच फ्रंट साईडचं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. सो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि एक लाईक तरी नक्कीच करा. सो बघा, मी बॅक साईडचा शेप तुम्हाला चेक करून दाखवत आहे की बाहीचा राऊंड बरोबर आलेला आहे की नाही. तुम्ही बाहीला चेक करा किंवा बॅकचा राऊंड घेऊन चेक करा. दोन्ही साईड व्यवस्थित जुळल्या पाहिजेत, म्हणजे तुमचं प्रॉपर कटिंग झालेलं आहे. सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.